नॉनव्हेज असो किंवा व्हेज भाजी असो, खावी तर अशी झणझणीत आणि तर्रेदार. आणि त्याला कलर पण पहा ना किती छान आला आहे, पाहताच तोंडाला पाणी सुटायला लागलं. चव पण मस्त आहे हां. आणि ते कसं झालं, आणि ही सगळी कमाल खरं काळ्या तिखटाची आहे बरं का. लाल तिखट किंवा काळं तिखट असू द्या, एकदम छान असं होण्यासाठी त्यालाही काही ट्रिक असतात, पद्धत असते. कसे बनवायचे ह्याची एक पद्धत असते. मी अशी छान पद्धतीत आणि छान सविस्तर असं तुम्हाला सांगितलेलं आहे लाँग व्हिडिओमध्ये. आणि असं जर तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर माझा लाँग व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ टाकलेला आहे सोलापुरी काळ्या तिखटाचा. आणि खरंच खूप छान झालेलं आहे, झणझणीत असं झालेलं आहे. त्यासाठी कसा मसाला घेतला आहे, 1 किलोला किती प्रमाण घेतलं आहे, कोणता मसाला किती घ्यायचा, कोणता मसाला कधी भाजायचा, आधी कोणता भाजायचा, नंतर कोणता भाजायचा, किती प्रमाणात भाजायचा, कच्चा कोणता मसाला ठेवायचा, त्याच्यानंतर किती प्रमाण घ्यायचं, तेल कोणत्या मसाल्याला जास्त वापरायचं भाजताना आणि कोणत्या मसाल्याला कमी वापरायचं, हे पाहायचं आहे ना तर लाँग व्हिडिओमध्ये जाऊन पहा. आणि दुसरी गोष्ट, खोबरं किती घ्यायचं, मग ते खिसून घ्यायचं का तुकडे करून घ्यायचे, तर खिसून घ्यायचं खोबरं. त्याच्यानंतर धने कसे घ्यायचे, किती घ्यायचे, हे सर्व छान पद्धतशीर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरच असं छान काळं तिखट होईल तुमचं. सोलापुरी मसाला खरंच खूप छान असतो आणि आमच्याकडचा तर खूपच छान असतो सोलापुरी मसाला. आणि कांदा कसा कापायचा, तो कसा वाळवायचा, किती दिवस वाळवायचा, हे प्रमाण सांगितलेलं आहे. मिरच्या कोणत्या घ्यायच्या, कशा निवडायच्या, तेही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. लवंगी मिरची कशी ओळखायची, तर त्याच्यात जास्त बिया असतात अशी आणि आखूड असती. खाऊन पहा वाटलंच तर, मी पण खाऊन पाहते. आणि कसं भाजायचं आणि कुठं भाजायचं तेही सांगितलं बरं का मी त्या व्हिडिओमध्ये. कुठं म्हणजे काय हो, घरात नाही भाजायचं, बाहेर भाजायचं, म्हणजे जास्त ठसका येत नाही. असं छान पद्धतशीर मी आणि नवशिकाऊ मुलींना किंवा नवीन लग्न झालेल्या मुलींना पहिल्यांदाच करत असतील तिखट, किंवा कुणाला इच्छा असेल तिखट स्वतः घरी करायची, तर मी छान पद्धतशीर सांगितलेलं आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली जे त्रिकोणी बटन दिलं आहे तिथं पहा.